नमस्कार मंडळी, कशा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे माझ्या काकीचा मुलगा ना कुत्र्यांसाठी पिंजरा बांधतोय. म्हणजे परवा 3 कुत्रे आले होते ना अचानक त्यांच्यासाठी, कारण आमच्या इकडे वाघ खूप पिसायला आणि कुत्रा आणि मांजर जरा पण कोणाला पण ठेवलं नाही. आमचे पहिले 2 कुत्रे होते, त्यांना पण ते घेऊन गेला. म्हणून आता आम्ही ठरवलं की लोखंडाचा पिंजरा बांधायचा, म्हणजे ते सुरक्षित तरी राहतील. म्हणून आज तो आलाय आणि आता लोखंडाचा आज तो पिंजरा बांधतोय. मग चला बघूया कसा करतोय. आम्ही 2च ठेवणार आहे आणि एक ना भाऊजी कुत्रा घेऊन जाणार आहे. म्हणून त्यासाठी आम्ही 2च बघाशे केलेले आहेत आणि एवढ्या साईजचा पिंजरा बनवणार आहे. म्हणजे कसं ऐसपैस जागा होईल, दोघांना पण मस्त आरामात बसून राहतील. त्यासाठी एवढी साईज ठेवलेली आहे. आरामात बसतील, झोपतील, लोळतील यासाठी एवढी साईज ठेवलेली आहे. म्हणजे याला ऑफर येतील, घर बसल्या तुझा घरात आणते तुला सगळं वेल्डिंगचं सामान. ए ऋषा, हा गुलाब पिंक कलरचं फुल तर येतं फुल व्हाईट जास्वंदीला काय ना येतं. आम्ही तिकडे कलर नाही होती तर आमच्या पण येतं. याले काय पती याला तसं यांच्याकडेच येतं तर आमच्याकडे पण येतं. एका दुसरं फुल येतं जास्वंदीला तसं. तो आता याच्यातलं काय डिझाईनिंग करते. मंगाशी ती बायकी होती ती कोण होती ती ड्रेस घालून. बाबू बायकी म्हणतो ना, तोंडात बायकीच ठेवतो. शाळेत काय म्हणतो माहिती आहे, बाईंना बायकी रे शाळेत आल्या बाई माझा कोण होती ती मधल्या वाडीची होती ती की आपल्या वाडीची बायकी. शाळेत नाही बायकी येत बाबू, शाळेतच येतात. आता आपण ते कशाला जाऊ नको तिकडे, साप आहे सांगते तुला मी. जर हा चौकोन एवढा झालाय तयार, आता जाली लावायचं. हा वेल्डिंग करत होता, पण ते सगळी असं आगीसारखं कसं उडतंय बघा. त्यांची आईस ती कसा मस्त चौकोन तयार करून ठेवला ना, अजून जाली लावायची आहे. मग हे काय आहे, हा दरवाजा हा दरवाजा माझा उपवास. ही जाली लावायची आणि ती कट कट करून त्याला लावायची होती पूर्ण पिंजऱ्याला. अजून वाढवायचं काय म्हणलं नको. हा बरोबर आहे एवढी साईज. हो कोण वेल्डिंग केलं त्या गडग्यात टाक त्यांना, ती तापू दे. काय रे, तापली तर अजून चांगली स्ट्रॉंग होते कुतरी. आता जाली वेल्डिंग करायला घेतलं नाही. नीट बघा कशी जाली वेल्डिंग केलं ना, एकदम पद्धतशीर व्यवस्थित आणि नीट. मस्त आहे ना ह्याचं काम, एकदम पद्धतशीर.
वरची जाळी लावून झाली ती आता गोल लावायची होती. जसं त्याने बॉक्स तयार केलं होतं ना तसं तो जाळी कट करत होता आणि वेल्डिंग करत होता. आणि जाळी पण बघा कशी कट करतोय. सगळे आग भारी ते कट करताना पण नाही. विनू काहीतरी पाठून गाणं बडबडत होता. कढी लावायची आहे ना अजून. दरवाजा बसण्यासाठी ना कढी लावण्यासाठी बॉक्स लावत होता. हो बघा दरवाजा पण किती मस्त बसवला नाही तो एकदम पद्धतशीर. ह्याच्या खाली नेट नाही टाकायचं, फळणी टाकायचं आहे ना. फळणी टाकायचं. बाकी सगळं तयार झालंय. रेडी पिंजरा. आणि इथं दोघे कढीचा जुगाड करत होते. कढीचा जुगाड आकडा तयार करत यू सारखा. मेला हात चिमटून नाही का जायचं. काय ह्या प्रकारची रे भयाने. ते बघ त्याच्या लागलेच हाताला. अरे बाबा तुला पण लागेल. जुगाडू माणूस. आता पूर्ण सगळा पिंजरा झाला. हा कढीचा जुगाड. का ए घाबरेल. मस्त झालाय. कसा झालाय सांगा कमेंट मध्ये. पिंजरा ना जबरदस्तच झाला. म्हणजे माझ्या भावाने तर जबरदस्तच पिंजरा बनवला. वरती ते थोडं जाळी लावायची होती आणि खाली आम्ही फळण्या टाकणार होतो, नाही तर कडप्पा काहीतरी, म्हणजे ते चांगलं बसेल वरती जरजर आणि त्या लोकांना पण बसायला आरामात भेटेल. म्हणजे फळण्या टाकला तरी वरती गोंडपाट टाकून त्यांना ऊब मिळण्यासाठी आम्ही गोंडपाट टाकणार होतो. खाली जरी फळण्या टाकलेल्या नाही कडप्पा टाकला तरी. मग कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय पिंजरा. मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तो म्हणजे लाईक कमेंट आणि सबस्क्राईबर करा. बाय.